कधी कधी एखादी व्यक्ती जितका तिरस्कार दाखवते तितकंच प्रेम ती मनाच्या सर्वात खोल कप्प्यात जपून ठेवत असते. सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात विराज नावाचा एक प्रामाणिक, शांत आणि मेहनती तरुण राहत होता. गावातील सहकारी बँकेत तो अधिकारी म्हणून काम करत होता. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि मदतीच्या स्वभावामुळे गावातील प्रत्येक जण त्याचा आदर करायचा. कोणालाही अडचण आली की विराज सर्वात आधी मदतीला धावून जायचा. त्याच गावात अन्वी नावाची एक हुशार, स्वाभिमानी आणि सुंदर तरुणी राहत होती. ती गावातील शाळेत शिक्षिका होती. विद्यार्थ्यांवर तिचं खूप प्रेम होतं, पण तिचा स्वभाव मात्र खूप कडक होता. विशेष म्हणजे विराज समोर आला की ती आणखीच कठोर व्हायची. विराज नम्रपणे बोलायचा, पण अन्वी नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. एकदा विराजने तिच्या हातातील जड पुस्तकांची बॅग उचलण्याचा प्रयत्न केला. अन्वी लगेच म्हणाली, तुमच्या मदतीची मला काही गरज नाही. कृपया माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. विराज शांतपणे मागे सरकला. त्याला तिच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं. अशा घटना वारंवार घडू लागल्या. गावातले लोक म्हणू लागले, अन्वीला विराजचा खूप तिरस्कार आहे. हळूहळू विराजलाही ते खरं वाटू लागलं. त्याने तिच्याशी बोलणं कमी केलं. तिच्या समोर जाणंही टाळू लागला. त्याच्या मनात एकच विचार होता, जिच्या मनात माझ्याबद्दल इतका राग आहे, तिच्या आयुष्यात मी का जावं? पण त्याला माहीत नव्हतं की अन्वीच्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार नव्हता. तिथे फक्त न बोललेलं प्रेम होतं. ती रोज लपून त्याची काळजी घ्यायची. तो वेळेवर जेवला का? त्याने औषधं घेतली का? तो सुरक्षित घरी पोचला का? तो जास्त काम करून स्वतःची तब्येत बिघडवत तर नाही ना? या प्रत्येक गोष्टीची तिला काळजी असायची. शाळेतून घरी जाताना ती अनेकदा दूर उभी राहून विराजला पाहायची. तो सुरक्षित घरी पोचला की मगच ती स्वतः घरी जायची. पण तिने तिच्या मनातील भावना कधीच त्याच्यासमोर व्यक्त केल्या नाहीत, कारण तिच्या आयुष्यात एक असं गुपित होतं, ज्यामुळे तिने स्वतःचं प्रेम कायमचं मनात दडवून ठेवलं होतं. एक दिवस विराज कामावरून घरी परतत असताना त्याच्या मोटारसायकलीला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तो गंभीर जखमी झाला. क्षणात संपूर्ण गावात ही बातमी पसरली. लोक धावत रुग्णालयात पोहोचले, पण सर्वात आधी रुग्णालयात पोहोचलेली व्यक्ती होती अन्वी. ती धावत डॉक्टरांकडे गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती हात जोडून रडत म्हणाली, डॉक्टर, कृपया त्यांना काही होऊ देऊ नका. त्यांना वाचवा. काहीही करा, पण त्यांना वाचवा. डॉक्टरही तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले, कारण जिच्या चेहऱ्यावर नेहमी विराजबद्दल तिरस्कार दिसायचा, तिच्या डोळ्यात आज फक्त प्रेम, भीती आणि काळजी दिसत होती. काही वेळानंतर डॉक्टरांनी सांगितलं की विराजची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. हे ऐकताच अन्वीने सुटकेचा निश्वास सोडला. ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली आणि देवाचे आभार मानत रडू लागली. विराजच्या अपघातानंतर संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली होती, अन्वी खरंच विराजचा तिरस्कार करते का? रुग्णालयातून घरी आल्यानंतर विराजच्या मनातही हाच प्रश्न सतत घोळत होता. एकीकडे अन्वी त्याच्याशी नेहमी कठोरपणे वागायची, दुसरीकडे त्याच्या अपघाताची बातमी समजताच ती सर्वात आधी रुग्णालयात पोहोचली होती. हे दोन्ही प्रसंग एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. विराजला
काहीच समजत नव्हतं. तो अनेकदा स्वतःलाच विचारायचा, जिच्या मनात माझ्याबद्दल इतका राग आहे, ती माझ्या जीवासाठी एवढी का घाबरली होती? हा प्रश्न त्याच्या मनाला सतत अस्वस्थ करत होता. काही दिवसांनी तो पुन्हा बँकेत कामावर जाऊ लागला. अपघातामुळे त्याच्या शरीरावरील झालेल्या जखमा भरत होत्या, पण मनावर झालेली जखम अजूनही ताजी होती. एका सकाळी बँकेसमोर त्याची आणि अन्वीची पुन्हा भेट झाली. विराजने धैर्य एकवटलं. तो शांतपणे तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, "एक प्रश्न विचारू का? तुम्ही माझ्याशी इतक्या रागाने का वागता? मी तुमचं असं काय चुकवलं आहे?" अन्वी काही क्षण शांत राहिली. तिने विराजकडे पाहणं सुद्धा टाळलं. थंड आवाजात ती म्हणाली, "कृपया माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. आपल्यात कोणतंही नातं नाही." इतकंच बोलून ती तिथून निघून गेली. विराज तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात पुन्हा निराशेचं सावट पसरलं. तो स्वतःशीच म्हणाला, "कदाचित ती खरंच माझा तिरस्कार करते. मीच उगाच तिच्याबद्दल वेगळा विचार करत होतो." त्या दिवशी तो खूप खिन्न मनाने घरी परतला. पण दुसरीकडे अन्वीच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतं. रात्री ती तिच्या खोलीत एकटी बसली होती. तिने कपाटातून एक जुना फोटो बाहेर काढला. तो फोटो विराजचा होता. तिने तो फोटो अलगद हातात घेतला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, "विराज, मला तुझ्यापासून दूर राहणं भाग आहे. माझं प्रेम तुला आनंद देणार नाही. माझं आयुष्य फक्त जबाबदाऱ्यांनी भरलेलं आहे. मी तुला त्या संघर्षात ओढू शकत नाही." ती बराच वेळ फोटो छातीशी धरून रडत राहिली. तिच्या मनात एक मोठं गुपित दडलं होतं. ते गुपित इतकी वर्ष तिने कोणालाही सांगितलं नव्हतं. तिने स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या होत्या, कारण तिला वाटत होतं की स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणंच विराजच्या आनंदासाठी योग्य आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तिरस्कार हा खरा नव्हता. तो फक्त तिच्या मनात दडलेल्या प्रेमावर चढवलेला एक मुखवटा होता. तिला माहीत नव्हतं की नियती आता हे गुपित जास्त काळ लपवून ठेवणार नव्हती. काही दिवसांनी विराजची भेट अन्वीच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणीशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये सहज गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात अन्वीचा विषय निघाला. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिच्या मैत्रिणीने एक असं सत्य सांगितलं, ज्याने विराजच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकला. ती शांतपणे म्हणाली, "विराज, कॉलेजमध्ये अन्वी तुझ्यावर मनापासून प्रेम करायची. तिच्या आयुष्यात तूच सर्वात महत्त्वाचा होतास." हे ऐकताच विराज काही क्षण स्तब्ध झाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याने आश्चर्याने विचारलं, "मग तिने मला कधी सांगितलं नाही? मला तर नेहमी वाटायचं की ती माझा तिरस्कार करते." मैत्रीण खोल श्वास घेत म्हणाली, "तिने तुला तिच्या मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं." तिने पुढे सांगितलं, "ज्या दिवशी अन्वीने तुला तिच्या प्रेमाची कबुली द्यायचं ठरवलं होतं, त्याच दिवशी तिच्या वडिलांचा भीषण अपघात झाला. त्या अपघातात त्यांचं निधन झालं. एका क्षणात तिच्या आयुष्यातील सगळा आनंद संपला. तिच्या घरावर दुःखाचं मोठं सावट पसरलं. वडिलांच्या जाण्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी अन्वीच्या खांद्यांवर आली. तिची आई सतत आजारी असायची. लहान भाऊ अजून शिक्षण घेत होता. घराचा खर्च, भावाचं शिक्षण, आईची औषधं आणि संसाराची जबाबदारी या सगळ्याची काळजी अन्वी एकटीच घेत होती. त्या कठीण परिस्थितीत तिने स्वतःची स्वप्न, इच्छा आणि प्रेम या सर्व गोष्टी मनातच दफन केल्या. ती अनेकदा स्वतःशी म्हणायची, "जर मी विराजच्या आयुष्यात गेले तर त्यालाही माझ्या संघर्षात ओढलं जाईल. त्याचं आयुष्य माझ्यामुळे कठीण व्हायला नको." याच विचारातून तिने एक कठोर निर्णय घेतला. तिने स्वतःहून विराजपासून दूर राहण्याचं ठरवलं.
त्याला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी ती मुद्दाम कठोर बोलू लागली, त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली, त्याच्या प्रत्येक चांगल्या वागण्याला थंड प्रतिसाद देऊ लागली. जगाला वाटू लागलं की अन्वी विराजचा तिरस्कार करते, पण प्रत्यक्षात ती प्रत्येक दिवस त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसत होता, पण तिच्या हृदयात फक्त निस्वार्थ प्रेम आणि त्याग होता. विराजचं आयुष्य सुखी राहावं म्हणून तिने स्वतःच्या प्रेमाचाच त्याग केला होता. अन्वीच्या मैत्रिणीकडून संपूर्ण सत्य समजल्यानंतर विराजच्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या. त्याला स्वतःवर राग येत होता. इतकी वर्ष त्याने अन्वीला चुकीचं समजलं होतं. जिच्या मनात त्याच्यासाठी अथांग प्रेम होतं, तिच्याबद्दल तो तिरस्काराची भावना बाळगत होता. त्याने त्या क्षणी एक ठाम निर्णय घेतला. आता कोणताही गैरसमज त्यांच्या नात्यामध्ये राहू द्यायचा नाही. तो थेट अन्वीच्या घरी गेला. संध्याकाळची वेळ होती. अन्वी अंगणात बसून आईसाठी औषधं तयार करत होती. दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं. दारात विराज उभा असल्याचं पाहताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा नेहमीसारखा कठोरपणा आला. ती थंड आवाजात म्हणाली, तुम्ही इथे का आलात? मी आधीच सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. विराज काही क्षण शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त प्रेम, वेदना आणि समजूत होती. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, आता हा अभिनय पुरे झाला. मला सगळं सत्य समजलं आहे. हे शब्द ऐकताच अन्वीच्या चेहऱ्यावरील कठोरपणा क्षणात नाहीसा झाला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. इतकी वर्ष मनात दडवून ठेवलेल्या भावना आता ओसंडून वाहू लागल्या. ती हळू आवाजात म्हणाली, हो, मी तुझ्यावर प्रेम करत होते आणि आजही करते. हे बोलताना तिचा आवाज थरथरत होता. तिने पुढे सांगितलं, पण बाबांच्या जाण्यानंतर माझ्यावर आई आणि भावाची जबाबदारी आली. मला वाटलं की मी तुझ्या आयुष्यात आले तर तुलाही माझ्यासारखे संघर्ष करावे लागतील. मला तुझं आयुष्य अडचणीत टाकायचं नव्हतं, म्हणून मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवलं. ती पुढे म्हणाली, प्रत्येक वेळी तुला कठोर शब्द बोलताना माझंच हृदय तुटायचं, पण तुझं भविष्य माझ्यापेक्षा महत्वाचं आहे असंच मला वाटत राहिलं. हे ऐकून विराजच्या डोळ्यातही अश्रू आले. तो शांतपणे तिच्याजवळ गेला. त्याने अलगद तिचे अश्रू पुसले. प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला. हसत तो म्हणाला, अन्वी, खरं प्रेम कधीच ओझं नसतं. खरं प्रेम म्हणजे आयुष्यभर एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आणि दुःखात खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं. जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की त्या ओझं राहत नाहीत, त्या नात्याची ताकद बनतात. हे शब्द ऐकताच अन्वी अनेक वर्षांनी मनापासून रडू लागली. तिच्या मनावर इतकी वर्ष साचलेलं दुःख, वेदना आणि अपराधीपणाचं ओझं एका क्षणात हलकं झालं. तिला पहिल्यांदाच जाणवलं की खरं प्रेम स्वतःला लपवत नाही, तर प्रत्येक संकटात एकमेकांचा हात धरून पुढे चालतं. त्या क्षणी दोघांमधील सर्व गैरसमज कायमचे दूर झाले. तिरस्काराचा मुखवटा गळून पडला आणि त्यामागे लपलेलं निस्वार्थ, निर्मळ आणि आयुष्यभर साथ देणारं प्रेम दोघांसमोर उभं राहिलं. त्या दिवसापासून त्यांच्या नात्याने एक नवं वळण घेतलं. आता ते दोघं एकमेकांपासून दूर राहण्यासाठी नाही, तर आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्यासाठी तयार झाले होते. काही दिवसांनी गावात एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संपूर्ण गाव त्या कार्यक्रमासाठी उत्साहाने जमलं होतं. गावातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी विराजला काही शब्द बोलण्यासाठी मंचावर बोलावण्यात आलं. तो शांतपणे माईक समोर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, पण डोळ्यात भावना दाटून आल्या होत्या. काही क्षण
शांत राहिल्यानंतर तो म्हणाला, आज मी एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे, जिने स्वतःच्या आनंदापेक्षा माझ्या आनंदाला जास्त महत्त्व दिलं. जिने स्वतःचं प्रेम मनात दडवून माझं आयुष्य सुखी व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य एकटेपणात घालवलं. संपूर्ण सभागृह शांत झालं. प्रत्येक जण उत्सुकतेने ऐकत होता. विराज पुढे म्हणाला, मी तिचा तिरस्कार समजत राहिलो, पण प्रत्यक्षात ती प्रत्येक क्षणी माझ्यासाठी प्रार्थना करत होती. माझ्या आनंदासाठी तिने स्वतःच्या भावना लपवल्या. आज मला तिच्यासमोर एक गोष्ट कबूल करायची आहे. हे ऐकताच सगळ्यांच्या नजरा अन्वीकडे वळल्या. अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य आणि भावना एकाच वेळी दिसत होत्या. तिला अजूनही पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. विराज हळूहळू मंचावरून खाली उतरला. तो थेट अन्वीसमोर जाऊन उभा राहिला. संपूर्ण गाव श्वास रोखून तो क्षण पाहत होतं. विराजने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ प्रेम स्पष्ट दिसत होतं. तो हसत म्हणाला, अन्वी, आता आयुष्यभर कोणताही मुखवटा घालायची गरज नाही. मला तुझा तिरस्कार नाही, तर तुझं खरं प्रेम स्वीकारायचं आहे. इतकी वर्षे तू माझ्यासाठी जगलीस. आता उरलेलं आयुष्य आपण एकमेकांसाठी जगूया. हे शब्द ऐकताच अन्वीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिच्या इतकी वर्षे मनात दडवून ठेवलेल्या प्रत्येक भावनेला आज शब्द मिळाले होते. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिने हळूच विराजचा हात घट्ट पकडला. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू घेऊन ती म्हणाली, हो विराज, आता मला माझ्या भावना लपवायच्या नाहीत. आयुष्यभर तुझी साथ द्यायची आहे. हे ऐकताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलं. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अन्वीची आईही भावूक झाली. तिने देवाचे आभार मानले. गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणू लागली, खरं प्रेम कधीच हरवत नाही. त्याला वेळ लागतो, पण ते शेवटी आपल्या योग्य ठिकाणी पोहोचतंच. त्या क्षणी विराज आणि अन्वीने एकमेकांना मिठी मारली. त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा गैरसमज, वेदना आणि एकटेपणा त्या एका मिठीत विरघळून गेला. संपूर्ण गाव त्या क्षणाचं साक्षीदार होतं. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, खऱ्या प्रेमाला वेळ लागतो, संघर्ष करावा लागतो, त्याग करावा लागतो, पण शेवटी ते स्वतःचा मार्ग शोधतंच आणि दोन हृदयांना कायमचं एकत्र आणतं. काही महिन्यांनी विराज आणि अन्वीचं साध्या पण आनंदी वातावरणात लग्न झालं. संपूर्ण गाव त्यांच्या लग्नाचा साक्षीदार बनलं. ज्यांनी कधी त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज केले होते, तेच आज त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी झाले होते. लग्नानंतर विराजने अन्वीच्या आईला स्वतःच्या आईप्रमाणे मान दिला. तिच्या लहान भावाचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारीही त्याने आनंदाने स्वीकारली. अन्वीला आता आयुष्यभर एकटीने संघर्ष करावा लागणार नव्हता. प्रत्येक संकटात विराज तिच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. दोघांनी मिळून प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि त्याग यांच्या आधारावर सुंदर संसार उभा केला. त्यांच्या घरात पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व होतं. प्रत्येक निर्णय ते एकमेकांचा आदर ठेवून घेत होते. हळूहळू त्यांच्या संसारात आनंदाची नवी पहाट उगवली. गावातील लोक त्यांच्या नात्याचं उदाहरण देऊ लागले. जेव्हा एखाद्या नात्यात गैरसमज निर्माण व्हायचे, तेव्हा लोक म्हणायचे, विराज आणि अन्वीसारखं एकमेकांना समजून घ्या. खरं प्रेम कधीच तुटत नाही. एक दिवस संध्याकाळी दोघे घराच्या अंगणात बसून जुन्या आठवणी काढत होते. अन्वी हसत म्हणाली, कधी कधी प्रेम जपण्यासाठी तिरस्काराचा मुखवटा घालावा लागतो. त्यावेळी मला वाटलं होतं की तुला माझ्यापासून दूर ठेवणंच तुझ्यासाठी योग्य आहे. विराज तिच्याकडे प्रेमाने पाहत हसला आणि म्हणाला, पण खरं प्रेम कितीही लपवलं तरी एक दिवस ते स्वतःचा मार्ग शोधतंच. प्रेमाला शब्दांची गरज नसते, ते मनातून मनापर्यंत पोचतं. हे ऐकून अन्वीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. दोघांनी
एकमेकांचा हात हातात घेतला. त्यांनी आयुष्यभर सुखदुःखात एकमेकांची साथ देण्याचं वचन पुन्हा एकदा दिलं. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात कधीच गैरसमजाला जागा राहिली नाही. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा हेच त्यांच्या संसाराचे सर्वात मजबूत आधारस्तंभ बनले. त्यांची प्रेमकथा संपूर्ण गावासाठी प्रेरणा ठरली. लोकांना समजलं की खरं प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांच्या वेदना समजून घेणं, त्यागाची कदर करणं आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देणं. प्रत्येक कठोर वागणाऱ्या व्यक्तीच्या मनात द्वेषच असतो असं नाही. कधीकधी सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती सर्वात जास्त तिरस्कार दाखवते. म्हणून कोणाच्याही वागण्यावरून त्याच्या मनाचा निर्णय घेऊ नका. काही भावना शब्दात व्यक्त होत नाहीत, त्या त्याग, काळजी आणि निस्वार्थ प्रेमातून दिसून येतात. खरं प्रेम कधीच हरवत नाही. योग्य वेळ आल्यावर ते स्वतःची ओळख करून देतं आणि दोन हृदयांना कायमचं एकत्र आणतं. मित्रांनो, जर तिरस्काराच्या मागे प्रेम ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व कुटुंबासोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि आयुष्याला नवा दृष्टिकोन देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. म्हणजे प्रत्येक नवीन कथा सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का, जिने प्रेम असूनही कधी भावना व्यक्त केल्या नाहीत? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लक्षात ठेवा, खरं प्रेम कधीच हरवत नाही. ते योग्य वेळ आल्यावर स्वतःची ओळख करून देतंच.